तर खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. कल्पना करा, नर्मदेच्या काठी एक सुंदर राज्य होतं, एकदम शांत, जिथे सगळे लोक एकमेकांशी प्रेमाने आणि आनंदाने राहायचे. आणि माहितीये, या सुंदर राज्याची एक राणी होती. त्यांचं नाव होतं अहिल्याबाई होळकर. त्या खूप खूप दयाळू होत्या, खूप हुशार होत्या आणि त्यांचं धैर्य तर खूप मोठं होतं. पण सगळं काही नेहमीच शांत राहत नाही, नाही का? एके दिवशी काय झालं, त्या राज्याची शांतता धोक्यात आली. असं वाटत होतं की जणू काहीतरी मोठं संकट येतंय. आणि मग अचानक एक दूत धापा टाकत धावत पळत थेट राजदरबारात आला. तो इतका घाबरलेला होता की त्याला श्वासही नीट घेता येत नव्हता. तो घाबऱ्या आवाजात म्हणाला, महाराणी, वाचवा. रघुनाथराव पेशवे ते आपल्यावर हल्ला करायला येत आहेत. त्यांच्यासोबत खूप मोठं सैन्य आहे. हे ऐकताच दरबारातले सगळेजण एकदम घाबरले. पण सगळे घाबरलेले असताना अहिल्याबाई मात्र एकदम शांत होत्या. त्यांनी सगळ्यांकडे बघितलं आणि अगदी शांत आवाजात म्हणाल्या, आपण तर कोणालाच कधी त्रास दिला नाही, मग आपण का घाबरायचं? आता सगळे विचार करत होते की राणी काय करणार, आणि तेव्हाच राणीने एक वेगळाच खूप हुशारीचा निर्णय घेतला. त्यांनी युद्धाचा नाही तर शहाणपणाचा मार्ग निवडला. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, आपण आपल्या प्रजेचं रक्षण तर करणारच, पण लढाई करण्याआधी आपण बोलून बघूया. त्यांनी दाखवून दिलं की त्यांचं खरं शस्त्र तलवार नाही, तर त्यांचे शहाणे शब्द होते. आणि मग राणीने एक पत्र लिहिलं आणि रघुनाथरावांना पाठवलं. त्या पत्रात शस्त्र नव्हती, पण त्यात शब्दांची ताकद होती, जी कोणत्याही सैन्यापेक्षा खूप जास्त होती. त्या पत्रात त्यांनी एक साधा प्रश्न विचारला होता. आपण हा प्रश्न युद्धाशिवाय शांततेने सोडवू शकतो, तर मग या सगळ्यात ज्यांची काहीच चूक नाही त्या लोकांना का त्रास द्यायचा? राणीचे ते शब्द रघुनाथरावांच्या मनाला लागले. ते खूप विचार करू लागले आणि त्यांना त्यांची चूक कळले. त्यांनी युद्ध करायचा विचार सोडून दिला. बघा, एकाही तलवारीचा वापर न करता फक्त शहाणपणाने शांततेचा विजय झाला होता. तर मग या गोष्टीतून आपण काय शिकलो? अहिल्याबाईंनी आपल्याला खरं धैर्य म्हणजे काय हे शिकवलं. खरं धैर्य म्हणजे मोठमोठ्या लढाया जिंकणं नाही, तर कोणतीही अडचण शांततेनं आणि आपल्या हुशारीनं सोडवणं, हेच होतं अहिल्याबाईंचं खरं धैर्य. आणि हीच आहे या सुंदर गोष्टीची शिकवण.